आजच्या घटनेमध्ये एक अशी अबला नारी आहे जी अबला नारी अगोदर आपल्या पतीला सोडून देते, त्याच्यानंतर ती प्रियकराबरोबर ती जाते, त्याच्यानंतर पुन्हा ती प्रियकराला सोडून देते आणि नंतर तिसऱ्या व्यक्तीबरोबर ती जाते। आजच्या घटनेमध्ये एक रिक्षा आहे, त्या रिक्षाच्या शीटखाली 2 डेड बॉडीज पडलेल्या आहेत आणि ही रिक्षा दिवसभर त्या शहरामध्ये फिरत आहे। आजच्या घटनेमध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना नाती अजिबात महत्त्वाची नाहीत, महत्त्वाचा आहे तो फक्त त्यांचा स्वार्थ आणि हा स्वार्थ यांचा पैशाचा असेल, हा स्वार्थ यांचा वासनेचा असेल, पण आपल्या स्वार्थामुळे कोण बर्बाद होतंय, कोण उद्ध्वस्त होतंय याचं यांना काहीही देणं घेणं नाही। आता ही जी घटना आहे ती घडलेली आहे कर्नाटक या ठिकाणचं कलबुर्गी हा जो भाग आहे त्या परिसरामध्ये। तर या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे, त्या तरुणीचं नाव आहे अंजली। आता हिचं लग्न झालेलं आहे, हिला 2 मुलं आहेत, संसार आहे, पण ही अंजली आणि तिचे पतिदेव या दोघांच्यामध्ये बिलकुल पटत नव्हतं। आता या अंजलीला आपल्या पतिदेवापेक्षा, आपल्या नवऱ्यापेक्षाही त्या भागातला एक रिक्षावाला होता, त्या रिक्षावाल्याचं नाव आहे लक्ष्मीकांता। तर हा लक्ष्मीकांता तिला जास्त आवडायचा आणि त्याच्याबरोबर ती फिरत होती, त्याच्याबरोबर ती मौजमस्ती वगैरे करत होती। आता अंजली ही 2 मुलांची आई आहे हे लक्ष्मीकांताला माहीत होतं, तिचा संसार आहे, तिचा पती आहे, तिचं घरदार आहे, सगळं याला माहीत होतं, पण प्रेमात सगळं माफ आणि त्याच्यामुळे या दोघांचेही प्रेमसंबंध चालू झाले होते। आता काही काळ हे सगळं छपून लपून वगैरे चाललं होतं, पण ही गोष्ट त्या अंजलीच्या नवऱ्याला समजली। आता त्याला समजल्यानंतर आपली बायको अशी वागते हे कळल्यानंतर तो नवरा प्रचंड रागवलेला आहे आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू झाली। आता हिनं काय केलं, मग नवऱ्याबरोबर भांडण झालं आणि त्यानंतर तिनं तिची 2 मुलं होती ती घेतली आणि ती लक्ष्मीकांता याच्याकडे आली। आता हा जो लक्ष्मीकांता आहे तो कलबुर्गी या ठिकाणचा बांबू बाजार आहे आणि त्या ठिकाणची भोवी गल्ली आहे। तर या गल्लीमध्ये हा राहत होता, याच्याबरोबर याची आई होती, म्हणजे माईलेक दोघं तिथं राहत होते। आता ही 2 लेकरांची आई यानं इथं आणली। आता ही गोष्ट त्या आईला बिलकुल पटलेली नव्हती। आणि कोणत्या आईला पटेल मला सांगा की आपल्या मुलानं दुसऱ्याची बायको घरामध्ये आणली, जिला 2 मुलं आहेत। आता ह्या आईला हे बिलकुल पटलेलं नव्हतं, पण मुलाचा दबाव होता आणि त्याच्यामुळे ती गप्प राहिलेली होती। पण आता हे लग्न वगैरे यांचं झालं, आता हे झाली सासू, ती झाली सून। पण आपल्याकडे काय होतं, सासू आणि सुनांच्या भांडणाला काही लॉजिक असायचे कारण नसते। हिने इकडं बघितलं, तिने तिकडं बघितलं, वर बघितलं, खाली बघितलं, किंवा कुणी काय बोललं, घालून पाडून बोललं तरी ह्यांच्यामध्ये कणाक्कन भांडणं होतात। त्याच्यामुळे सासू आणि सुनाच्या भांडणाला काही लॉजिक लावायची गरज नसते। आता या ठिकाणी तर मोठी कारणं होती, त्यामुळे या घरामध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झालेली होती आणि सतत यांच्यामध्ये हे सगळं चाललं। पण याच अवस्थेमध्ये आता या दोघांचाही संसार सुरू झाला होता। आता लक्ष्मीकांता जो आहे तो रिक्षा चालवायचा, घरी 2 मुलं, बायको आणि आई असा हा संसार चाललेला असताना वर्षामागून वर्ष जात होती। या काळामध्ये हे जे पती पत्नी आहेत त्या पती पत्नींना अजून 2 मुलं झाली। म्हणजे बघा, अगोदरची बायकोची पहिल्या नवऱ्यापासूनची 2 मुलं आणि आता हा जो दुसरा नवरा झाला त्या दुसऱ्या नवऱ्यापासूनची 2 मुलं, अशी 4 मुलं। खाणारी तोंड वाढली, कपड्या लत्त्याचा पैसा वाढला, दवाखाना वगैरे याचा पैसा वाढला, इतर खर्च वाढले, पैशाची चणचण भासायला लागली आणि लक्ष्मीकांता जो आहे तो डबल काम करायला लागला, प्रचंड काम करायला लागला, कारण आता त्याला हे सगळं सांभाळायचं होतं, सगळं बघायचं होतं। हा रात्रंदिवस मेहनत करत होता, कष्ट करत होता, काम करत होता आणि त्यामुळे सारखं टेन्शन। घरात काय झालं, ह्या पोराने असं केलं, त्या पोरीने तसं केलं, ते मग सासू अशी बोललेन, सून अशी बोललेन, ह्यांच्यामध्ये हे सगळं चाललेलं, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम। आता या सगळ्यांमुळे हा जो लक्ष्मीकांता आहे त्याला लागलं दारूचं व्यसन। आता तो जास्त काम करत होता आणि जास्त दारू पण पित होता आणि या सगळ्यांमुळे एकतर त्याच्यात दारूच्या भर पडल्यामुळे मग घरामध्ये अजूनच भांडणाला सुरुवात झाली होती। पैशाला पैसा काय लागत नव्हता आणि त्यामुळे मग या अंजलीने ठरवलं की आपण पण काहीतरी काम केलं पाहिजे आणि 2 पैसे मिळवले पाहिजेत आणि त्यामुळे ही अंजलीसुद्धा जवळची एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये कामाला जायला लागली। आता ती कामाला जायला लागल्यापासून, पैसे कमवायला लागल्यापासून तिच्या वागण्यामध्ये, तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या जगण्यामध्ये फरक पडलेला होता। आता पाठीमागच्या अनेक वर्षापासून तिला जी कटकट होती, घरामध्ये त्रास होता वगैरे या सगळ्यातनं किंवा या वादातून ती आता बाहेर पडलेली होती, तिनं मोकळा श्वास घेतलेला होता आणि आता ती एकदम अशी मस्त आनंदी वगैरे राहायला लागली। आता इकडं नवऱ्याला संशय यायला लागला की ही म्हणजे कालपर्यंत ही अशी वागत होती आणि आता मात्र अगदी अशा पद्धतीनं कशी काय वागते आहे। पण तिचं
तिसऱ्या एका व्यक्तीबरोबर ती अगदी सूत वगैरे जुळलेलं होतं, त्याच्याबरोबर ती मौज मजा करत होती. आता ही माहिती या लक्ष्मीकांताला मिळाली. आता वास्तविक पाहता तिचा पाठीमागचा इतिहास पाहता हे शक्य आहे. आणि अशा पद्धतीनं मग ज्यावेळेस वाघाच्या तोंडाला रक्त लागतं ना, त्यावेळेस तो शिकार केल्याशिवाय राहत नाही. आता जर ही त्या पतीला सोडून रिक्षावाल्याबरोबर ती येऊ शकत असेल, तर उद्या ती रिक्षावाल्याला सोडून तिसऱ्याबरोबरही जाऊ शकते असं त्या पतीला वाटत होतं. आणि याच कारणावरून पती आणि पत्नीमध्ये सुद्धा पुन्हा वाद वाढलेला होता. आणि एकदा तर या पतीनं त्या पत्नीला म्हणजे लक्ष्मीकांताने तिला रंगेहात पकडलेलं होतं. यावेळेससुद्धा प्रचंड वादावादी झालेली होती. आणि नंतर एक दिवस अंजली आपल्या प्रेमीबरोबर ती चालत निघून गेली. म्हणजे आपल्याकडे पळून गेली असं म्हणतात, पण पळून कसं काय जाणार ना, ती चालतच गेली असेल. तर ती चालत गेली. आता लक्ष्मीकांता घरी आला, घरी बायको नाही आहे, बायको गायब झाली. काय करावं त्याला सुचेना. तिचा शोध घेतला आणि नंतर ती सापडली. आणि मग त्यानं सांगितलं की तू माघारी चल, आपली मुलं आहेत वगैरे, पण ती माघारी यायला काही तयार होईना. मुलांसाठी तरी ये, तरी पण ती काही तयार होईना. आता मात्र ह्या 4 मुलांची जबाबदारी या लक्ष्मीकांतावरती पडली. आणि या मुलांचं खायचं प्यायचं बघायचं, या मुलांचं सगळं बघायचं, हे सगळं कसं काय करायचं. आता लक्ष्मीकांताने त्याची जी म्हातारी आई होती, ती म्हातारी आई ह्या मुलांचा सांभाळ करायला लागली होती. आता 2 अगोदरच्या म्हणजे अगोदरची 2 मुलं, नंतरची 2 मुलं, 4 मुलांचा सांभाळ ती म्हातारी आई करत होती. आता मुळामध्ये ह्या 4 मुलांमध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव होतं नवीत. आणि 3 मुली होत्या. एकीचं नाव आहे श्रेया, दुसरीचं नाव आहे सोनी आणि तिसरीचं नाव आहे मयुरी. आणि हे सगळे आजीकडे होते. आता लक्ष्मीकांतासुद्धा रिक्षा चालवून मुलांची पोटं भरत होता. पण या सगळ्या घटनाक्रमाला लक्ष्मीकांता प्रचंड वैतागलेला होता. अरे म्हटला, काय माझी जिंदगी आहे. मी 2 मुलांची आई, तिच्याबरोबर ती लग्न केलं आणि तिच्याबरोबर ती संसार केला. ती माझ्याबरोबर ती आली आणि पुन्हा 2 मुलं झाली. म्हणजे अगोदरची 2 मुलं, आत्ताची 2 मुलं, 4 मुलं. आता या 4 मुलांना सोडून ही तिसऱ्याबरोबर ती निघून गेली आणि काही केल्या ती काय माघारी येत नाही. मुलांची जबाबदारी, आपण काय करायचं ह्याच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न. त्यानंतर हा अजून दारू प्यायला लागलेला. आणि मग यानं एक भयंकर निर्णय घेतला, आता या मुलांना मारायचं आणि आपण आत्महत्या करायची. आणि त्यानुसार 27 जून 2022ला या दिवशी हा जो लक्ष्मीकांत आहे, त्याने आईकडून ती 2 मुली होत्या. एकीचं नाव आहे सोनी, तिचं वय आहे साधारण 10 वर्षाचं. आणि दुसरी आहे मयुरी, तिचं वय साधारण 8 वर्षाचं. या दोन्ही छोट्या मुलींना रिक्षामध्ये बसवल्यानंतर मग त्यांना सगळीकडे फिरवायला लागला. त्यानंतर त्या मुलींना काय पाहिजे, काय नको, काय खायचं ते सगळं त्यांना खायला दिलं. त्यांचे लाड पुरवायला लागला. आज त्यांना मनाप्रमाणे तो जगून देत होता. आणि त्याच्यानंतर MB नगर जे आहे त्या ठिकाणचं उद्यान आहे, त्या उद्यानाच्या भागामध्ये त्यांना घेऊन गेला. त्याच्यानंतर आडबाजूला नेलं आणि त्या ठिकाणी दोरीनं या 2ही चिमुरड्यांचा गळा आवळायला सुरुवात केली आणि काही वेळातच यानं त्यांचा खून केला. त्याच्यानंतर या 2ही मुलींचे मृतदेह यानं प्रवासी बसतात त्या शीटच्या खाली ठेवले. आणि त्याच्यानंतर दिवसभर हा भाडी मारत होता. दिवसभर रिक्षा इकडून तिकडून फिरत होती. लोक बसत होती, लोक उतरत होती. आणि याच्यानंतर रात्र झाली. रात्री ह्यानं काय केलं, दारू बिरू पिला होता, प्रचंड टेन्शन आलेलं होतं. डेड बॉडीज 2 त्या रिक्षामध्ये होत्या. आणि मग हा दारू पिला आणि रिक्षा कुठं तो तिथंच पडून होता. आणि एका बाजूला ह्याला काही भान नव्हतं, प्रचंड दारू पिलेला होता. आणि दुसऱ्या बाजूला त्याची जी आई आहे, ती आई आपल्या मुलाची वाट पाहत होती आणि 2 मुलींना हा घेऊन गेलेला होता. आणि त्यामुळे तिला काळजी वाटत होती. तिनं आपल्या मुलाला फोन लावला, पण त्या फोन काय उचलला नाही, संपर्क झाला नाही. आता आईला टेन्शन आलं, या पोरानं आपल्या छोट्या बाळांचे काही बरं वाईट तर केलेलं नाही ना. आणि त्यामुळं तिनं पुन्हा प्रयत्न केले, पण काही संपर्क झाला नाही. अखेर शेवटी ही आई पोलिसांमध्ये गेली. आणि नंतर काही काळाने पोलिसांनी, म्हणजे काही वेळाने पोलिसांनी त्या लक्ष्मीकांता याला ताब्यात घेतलं. म्हणजे त्याची रिक्षा आणि तो सापडला. त्याला विचारलं, मुली कुठं आहेत, पण हा काय सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि प्रचंड दारू पिलेला होता. आणि त्यामुळे पोलिसांनी त्याची रिक्षा वगैरे तपासली आणि याच्यामध्ये त्या मुलींच्या 2 मृतदेह, डेड बॉडी ज्या आहेत त्या तिथं सापडलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर लक्ष्मीकांतावरती कलम 302, 34 आदी जी कलमं आहेत त्या कलमांनी त्या आईनंच गुन्हा दाखल केला होता किंवा फिर्याद दाखल केलेली होती. तर अशा प्रकारे ही घटना जी माध्यमातून समोर आलेली आहे ती मी मांडलेली होती. आता या सगळ्याचा अजून तपास चाललेला आहे. कदाचित याच्यामधून काही वेगळी माहिती, नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या घटनेमध्ये बघा, 2 मुलं जी आहेत ती एकतर त्यांची हत्या करण्यात आली आणि उरलेली 2 मुलं
ती अनाथ झालेली आहेत आणि त्यांची आई पळून गेलेली आहे किंवा चालत गेली असं म्हणू शकतो आपण. आणि बाप जो आहे तो खुनी बनलेला आहे आणि त्या आजीला उतार वयामध्ये आपल्या नातवंडांना सांभाळण्याची वेळ आलेली आहे. बायको गेली आहे, मुलं गेली, संसार गेला, सगळंच बर्बाद झालं. पण या बर्बादीला सुरुवात कधी झाली? ज्या दिवशी, लक्षात घ्या, ज्या दिवशी एक तरुण 2 मुलांच्या आईशी जवळीक साधायला लागला, त्याच्या मनात जेव्हा पाप आलं, ज्या दिवशी नीतिमत्ता ढासळली, त्या दिवशीच बर्बादीला सुरुवात झालेली होती. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.